चमचमीत लाल तिखटाचं पिठलं करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, लसूण, कांदा, 3 चमचे लाल तिखट, मीठ, पाणी, बेसन, कोथिंबीर. गरम तेलात मोहरी, जिरं, लसूण आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि सोनेरी रंगावर परतायचा. आता तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालायचं. पाण्याला उकळी आली की यात अशा पद्धतीने बेसन घालायचं आणि ढवळत शिजवायचं. झालं आपलं चमचमीत पिठलं तयार. आता फोडणी करता इथे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये सगळ्यात आधी घालूयात मोहरी. आता यामध्ये जाईल जिरं आणि लसूण. लसूण फक्त परतून घ्या एखाद मिनिटभर. तेलाचा थोडा जास्त वापर करतो या पिठल्यासाठी. आणि आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि कांदाही परतून घेऊयात. इथे कांदा ना मस्त असा सोनेरी रंगावर परतून झालेला आहे. आता यामध्ये दुसरं तिसरं काही नाही टाकायचं, फक्त लाल तिखट घालायचं. आणि लाल तिखट मी इथे भरपूर घेतलेलं आहे. जवळपास 3 मोठे चमचे लाल तिखट आहे. हे पिठलं असंच छान लागतं, भरपूर असं तिखट असतं. आता यामध्ये मीठही घालूयात चवीपुरतं. मिक्स करायचं. यामध्ये घालूयात पाणी. मस्त. आणि पाण्याला आहे ना मस्त एक उकळी काढून घेऊयात. आता इथे आधनला मस्त अशी उकळी आली की गॅस आहे ना थोडा मंद आचेवर करून घ्यायचा. आणि यामध्ये ना आता चमचाभर बेसन घालायचं आणि हे छान ढवळत राहायचं. म्हणजे गुठळ्यांचं पिठलं बेसन ज्याला म्हणतात ना तसं करायचं. थोडं घालायचं आणि एक हाताने हे छान असं ढवळत घ्यायचं. आणि हे पिठलं बनवून तयार आहे. आपण तेल थोडंसं जास्त घातलं होतं सुरुवातीला, तुम्ही बघू शकाल. जसं हे घुटून आपण शिजवतो ना तसं तो तवंगही तेलाचा वर येतो. आणि तुम्ही बघू शकाल मस्त अशी कन्सिस्टन्सी आली. म्हणजे गुठळ्या दिसतात ना बेसनच्या, त्या छान शिजल्या की तेलाचा तवंग असा मस्त वर येतो. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि इतकं तेल तुम्हाला नसेल आवडत तर मग तेलाचा वापर थोडा कमी करा. आणि आता हे कसं खायचं? भाकरीसोबत भन्नाट लागतं. बाजरीची भाकरी, खरपूस भाजलेली बाजरीची भाकरी आणि गरमागरम हे गुठळ्यांचं लाल तिखटातलं पिठलं, किंवा मग गरमागरम वाफळता भात आणि पिठलं आणि कांदा.